नमस्कार. डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. गेल्या एपिसोडमध्ये आपण फुलबद्दल माहिती मिळवली, पण आपला काही पोर्शन बाकी आहे. म्हणजे मी अगदी पहिल्या इंट्रोच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं की जेव्हा मी एखादं कार्ड शिकवायला घेईन तेव्हा तुम्हाला हे 6 डेक एक्सप्लेन करणार आहे. इन द सेन्स तुम्हाला एक थोडीशी ओळख करून देणार आहे की जेणेकरून तुम्हाला पुढे चॉईस करायचं असेल तर तुम्ही याप्रमाणे म्हणजे तो डेक एक तुमच्या मनामध्ये रेडी होईल. किंवा तुम्हाला एक सवय लागेल की एकदा तुम्हाला एका पर्टिक्युलर कार्ड्स माहीत आहे तर तुम्ही कुठलाही डेक घेऊन कसा वापरायचा या गोष्टीची तुम्हाला सवय होईल. आता हे बाकीचे डेक मी जेव्हा परचेस केलेत ना, हे कुठेही मी याची पुस्तकं वगैरे रीड करण्याची भानगडीत पडले नाही. कारण तुम्हाला मुळात रायडर वेटचा डेक तुम्ही रेडी केलेला आहे, शिकलेला आहे. त्यातलं प्रत्येक पान तुम्हाला माहीत आहे की ते काय सांगतं. म्हटल्यानंतर इथे काही फारसं वेगळं नसतं, इथे तेच असतं. इनफॅक्ट यातल्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात ना, त्या तुम्हाला अजून तुमच्या रीडिंगमध्ये ॲड करता येतात. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण एक आता हा सेकंड एपिसोड बनवावाच लागला कारण फर्स्ट वन तो एक जवळजवळ 1.5 तासाचा झाला, लेंदी झाला. आणि सगळ्याच गोष्टी एका ठिकाणी आणणं म्हणजे एक थोडंसं पुढे पुढे बोर व्हायला होतं. एक ठराविक एक आपली कॅपॅसिटी असते एखाद्या गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह होण्याची. सो मी असा विचार केला की एक सेपरेटली, आणि त्या दिवशी बरेचसे डिस्टर्बन्स पण होते माझ्या डॉगीमुळे, एक सेपरेटच एपिसोड आपण करू. तर आता आपण ह्या सगळ्यांची माहिती करून घ्यायची आहे. इनफॅक्ट हा जो डेक आहे टॅरोट ऑफ द डिवाइन, याच्या प्रत्येक पानामध्ये एक वेगवेगळ्या देशांच्या स्टोरीज आहेत. तर ही स्टोरी पण आपण आज ऐकणार आहोत. तर आपण इथून सुरुवात करूया. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण हे टॅरोचं आपलं फुलचं कार्ड त्या दिवशी आपण बघितलं आहे. साधारणतः आपण त्याची रिव्हिजन करूया. आणि तुम्हाला असं वाटतं असेल की खूप काही शिकावं लागतं आहे, कसं शक्य होईल किंवा काय, तर तसं काही नाही आहे. एक बघा, बरेचसे अर्थ हे तुम्हाला या चित्रामधूनच कळतात. तुम्ही हे तो एक समोर चित्र ठेवून जर तुम्ही तो व्हिडिओ एक वारंवार ऐकला, एक डाउनलोड करायचा आणि वारंवार तो जो पोर्शन आहे जो अपराईट मिनिंगचा, तो वारंवार तुम्ही ऐकला ना की हे सगळं ध्यानात राहतं आपल्या. ते वेगळं आपल्याला काहीही पाठ करावं लागत नाही. ही चित्रच आपल्याला बरंचसं काही सांगून जातात. आणि आपण एक साधारणतः आउटलाईन बघायची की काय आपल्याला अगदी महत्त्वाचं आहे यामध्ये लक्षात ठेवणं जेव्हा हे रीड करणार. तर आपण एक छोटीशी फास्ट रिव्हिजन घेऊया, म्हणजे ती एक कंटिन्युटी निर्माण होईल आपल्या ह्याच्यामध्ये. तर बघा, हे फुलचं कार्ड आहे ना, हे फुलचं कार्ड तुम्हाला काय सांगतं, तर ही तुमच्या आयुष्यामध्ये एक कुठली तरी नवीन फेज त्याची सुरुवात झालेली आहे, नवीन बिगिनिंग सुरुवात झालेली आहे, एक नवीन एक्सपिरियन्स तुम्ही मिळवणार आहात. तुमचा पर्सनल ग्रोथ पिरियड आहे हा. डेव्हलपमेंट होणार आहे तुमची, किंवा एक नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळणार आहेत, किंवा एक तुमचं स्वतःचं जे टॅलेंट आहे ते तुम्हाला उभारून येईल, ते कदाचित उजेडात येईल, असं काहीच हे कार्ड सांगतं. हे कार्ड आपलं इनोसन्स दाखवतं, एक मनाचा हळवेपणा, एक मनाची प्युअरिटी दाखवतं, पारदर्शकता दाखवतं. एक फ्री स्पिरिट आहे फुल. सो तो एक मुक्त आहे, विचारांनी सगळ्या गोष्टींनी तो मुक्त आहे. त्याला कुठल्याच प्रकारची बंधनं नाही आहे. त्याचं स्पिरिट एक मुक्त आहे, स्पॉन्टेनियस आहे. कुठल्याही समोरच्या एखाद्या गोष्टीला तो झटकन व्यक्त होतो. सो ती एक स्पॉन्टेनिटी त्याच्यामध्ये आहे. त्याला जीवनाबद्दल आदर आहे, आनंद आहे, जीवनाबद्दल प्रेम आहे. तो प्रॅक्टिकल नाही आहे, तो आयडियालिस्टिक आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीवरती विश्वास ठेवून त्यामध्ये झोकून देणार आहे, डोक्याने विचार करून एखादी गोष्ट करण्यापैकी नाही. प्रॅक्टिकल अप्रोच नाही आहे त्याचा. दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये एक पर्सनॅलिटीमध्ये एक सकारात्मकता आहे. त्याचे जे टॅलेंट आहेत ते अनलिमिटेड टॅलेंट आहेत, पण त्यालासुद्धा ते माहीत नाही आहेत कारण ते अनटॅप्ड आहेत. म्हणजे त्याचा अजून त्याने उपयोग केलेला नाही आहे. त्याचं एक ओपन माइंड आहे म्हणता येईल, किंवा एक चिकित्सक माइंड आहे. प्रत्येक गोष्टीकडे तो एक चिकित्सक दृष्टीने पाहतो, कारण सगळ्या गोष्टीची त्याला एक्साइटमेंट आहे. आत्ताच त्याने सुरुवात केली जीवन प्रवासाला. सो सगळ्या गोष्टीची एक्साइटमेंट आहे, एक साहस आहे, एक त्याच्यामध्ये एक शूर वृत्ती आहे, पराक्रमी वृत्ती आहे. तो रिलॅक्स आहे, त्याला कसलंही टेन्शन नाही आहे. एक खेळा, मजा करा, अशा टाईपचं नेचर आहे. एक हसा, नाचा, मजा करा, तुमचं एक मन मोकळं करा,
अशा प्रकारचं त्याचं एक नेचर आहे इथे. तो एक डेअरिंगबाज आहे आणि केअरफ्री म्हणतात ना, एक त्याला काही तसा विचार नाही आहे पुढचा, असा फ्री माइंडेड आहे. दुसरं म्हणजे त्याला शिकण्याची जिज्ञासू वृत्ती आहे त्याच्यामध्ये. काही ना काही शिकत राहावं असं त्याला वाटतं, कारण सगळं जग त्याने पहिल्यांदा बघत आहे, त्यामुळे सगळ्याबद्दल त्याला उत्सुकता आहे, त्यामुळे सगळं नवीन नवीन शिकावं असं त्याला वाटतं. तो थोडासा बावळट देखील आहे, एक अगदीच साधा आहे आणि थोडंसं त्याचं एक विचारसरणी ही एखाद्या लहान मुलासारखी आहे असं तुम्ही म्हणू शकाल. दुसरं म्हणजे तो स्वप्नाळू आहे असं म्हणता येईल एक, किंवा त्याला खूप काही मोठं स्वप्न साकार करायचं आहे, एखादं खूप काही मिळवायचं आहे, मोठे मोठे स्वप्न आहेत त्याची. आता ती पुरे होतील ना होतील आहे किंवा काय, त्याला त्याच्याकडे टॅलेंट आहे की नाही याची सुद्धा तो तमा बाळगत नाही आहे. तो एखादा लहान मुलं कशी मला हे व्हायचं आहे, मला ते व्हायचं आहे, मला प्रधानमंत्री व्हायचं आहे हे किंवा मला आणखीन काय व्हायचं, असे जसे लहान मुलं कशी मोठी स्वप्न बघतात, त्यांना ॲक्च्युली त्याचा अर्थही कळत नसतो. सो त्याला ह्या फुलचा जेव्हा विचार करा ना, तेव्हा तुम्ही एखाद्या लहान मुलालाच कम्पेअर करा याच्याशी. दुसरं म्हणजे असं म्हणता येईल की तो स्वप्नाळू आहे, त्याच्यामध्ये खूप एक डिझायर्स आहेत, खूप काही मिळवायच्या वगैरे, पण त्याने या बाबतीत जेव्हा हे कार्ड येईल ना, तेव्हा एक प्रॉपर चॉईस होणं गरजेचं आहे. चुकीचं बरोबर हे पडताळून पाहणं गरजेचं आहे. थोडंसं हे त्याच्या कपड्यांवरून थोडासा त्याचा खर्चिकपणा दिसतो, एक क्रेझीनेस आपण असं म्हणू शकू. एक थोडंसं त्यांनी गुलाबाचं फूल हातामध्ये घेतलं आहे, तर थोडं इंटॉक्सिनेशन किंवा एक नशा करणं वगैरे हा सुद्धा अर्थ या कार्डमधून होतो. दुसरी काय गोष्ट माहिती आहे का, काल मी तुम्हाला सांगायचं म्हणजे काय, आता ह्या त्याच्या हातामध्ये हे त्याने काहीतरी फूल घेतलं आहे आणि खांद्याला गाठोडा आहे. सो काहीतरी तो डिस्ट्रीब्यूट करतो आहे. सो ॲज अ प्रोफेशन तुम्ही सेल्समन असा सुद्धा याचा अर्थ घेऊ शकता. दुसरं म्हणजे डिस्ट्रीब्युशन हा एक कीवर्ड यामध्ये येतो, तो काल माझ्या तेवढं लक्षात नाही आलं ते तुम्हाला सांगायला. हे त्याचे अपवर्ड मिनिंग आहे. तर रिव्हर्स मिनिंगचा जर आपण विचार केला तर तो पुढे जात नाही, होल्ड बॅक करतो आहे स्वतःला, किंवा एक स्वतःचीच अडवणूक करतो आहे असं म्हणता येईल, किंवा त्याच्यामध्ये एक अस्वस्थता आहे, एक डिसिजन पॉवर त्याच्यामध्ये नाही आहे, किंवा तो खूपच जास्त रिस्क घेतो आहे, तो त्याला काहीच अनुभव नाही आहे, तो अव्यवस्थितपणा आहे त्याच्यामध्ये, किंवा तो एक ॲबसेंट माइंडेड म्हणता येईल, किंवा तो त्या क्षणी हजर नाही आहे, मनाने हजर नाही आहे, किंवा त्याचं मूर्खपणाचं वागणूक दिसते काही वेळा, विचार न करता वागणूक जी म्हणतात ना ती एक, तो जरा जास्तच क्रेझीपणा आहे असं तुम्ही म्हणू शकता. शहाणपणा अजिबातच नाही आहे त्याच्यामध्ये असंही तुम्ही म्हणू शकता. किंवा आता अपवर्डमध्ये फ्री विल म्हणतात, पण इथे त्याच्यामध्ये तेवढी विल पॉवर नाही आहे, किंवा एक मुक्तपणा त्याच्यामध्ये नाही आहे. कदाचित कुठल्या तरी गोष्टीने तो स्वतःला अडवतो आहे, बांधून घेतो आहे विचारांनी, असं म्हणता येईल. किंवा शहाणपण नाही आहे. दुसरं, त्याच्या प्रत्येक गोष्टी ॲक्शन्स या अविचाराने आहेत असं म्हणता येईल, किंवा त्याची जी विल पॉवर आहे ती वीक आहे असं आपण म्हणू शकू. म्हणजे जे अपवर्ड आहे ना तेच रिव्हर्समध्ये येईल. त्याच्यामध्ये ज्या स्किल्स आहेत पण त्याला त्या वापरता येत नाही, म्हणजे तो एक प्रकारे अनस्किल आहे, अनस्किलफुलनेस आहे त्याच्यामध्ये. किंवा तो त्याच्या पॉवरचा वापर हा चुकीच्या गोष्टींसाठी करू शकतो. जसं लहान मुलं, मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं ना, की एखादं खेळणं असेल तर लगेच सोडून वगैरे मोकळे होतात, किंवा काय पुढची कल्पना करत नाही. त्यामुळे त्या पॉवर ज्या आहे, जे अनलिमिटेड पोटेन्शियल आहे त्याच्याकडे, पण तो चुकीच्या त्याने चॉईस प्रॉपर करणं गरजेचं आहे. तो कदाचित चुकीची चॉईस करेल आणि त्याच्यामुळे दुसऱ्यांचं नुकसान होऊ शकतं, त्याच्याबरोबरच्यांना सहन करावं लागू शकतं, किंवा तो त्याच्या स्वेच्छेने त्याच्या पोटेन्शियलचा वापर दुसऱ्या एखाद्या डिस्ट्रक्टिव्ह गोष्टीसाठी करू शकतो. आणि त्याला आपण असं म्हणता येईल की तो त्याला आता हा इथे अपवर्ड मिनिंगमध्ये त्याला देवावरती, युनिवर्सवरती विश्वास आहे. तर रिव्हर्स मिनिंगमध्ये त्याला कसली तरी भीती आहे, एखाद्या अननोन गोष्टीची भीती आहे, किंवा आता इथे तो पुढे जाण्यासाठी खूप सरसावला आहे, पण मग डाऊनवर्ड मिनिंग आहे, रिव्हर्स मिनिंग आहे सॉरी, त्याच्यामध्ये असं म्हणता येईल की तो एक हे राहिलं आहे, काय म्हणतात त्याला, म्हणता ना मोमेंट नाही आहे, एक स्टॅग्नेशन आलेलं आहे असं आपण म्हणू शकतो.
तो इतरांना धोक्यात घालू शकतो जास्त रिस्क घेऊन. त्याला एक जीवनाच्या कठीण गोष्टींची किंवा कठीण जे जीवनामध्ये जे प्रसंग येतात त्याची अजून त्याला कल्पना नाही आहे, त्याला जीवन जगण्याचा अनुभव नाही आहे किंवा तो एक कॅल्क्युलेटेड रिस्क घेतो आहे असं म्हणता येईल. एक केअरलेसनेस हे तुम्हाला मी सांगितलं मगाशी, एक अविचारीपणा म्हणता येईल. सो ही एक आपण रिवर्स मिनिंगमध्ये आपण म्हणू शकतो. आता तुम्ही म्हणाल तरी पण केवढे अर्थ झाले, आता एवढे अर्थ पाठ करायचे किंवा लक्षात ठेवायचे, मग ते कसे. मग तुम्ही एक ठराविक एक सिम्पल आयडिया मी तुम्हाला सांगू का, की एक त्याचा सारांश काढला तुम्ही. समजा आता यामध्ये बघा, हे जे फुलचं आहे ना कार्ड, मी जनरली मी फॉलो केलं आहे त्या गोष्टी तुम्हाला सांगते, की त्याच्यामध्ये अगदी महत्त्वाचं काय आहे, तर ही कुठली तरी बिगिनिंग आहे, कुठल्या तरी नवीन गोष्टीची सुरुवात आहे. त्याच्यामधला इनोसन्सपणा, त्याची स्पॉन्टॅनिटी, एकदम झटकन व्यक्त होण्याची त्याचा स्वभाव, किंवा तो खूप मुक्त आहे, त्याची विल पॉवर चांगली आहे, एक मोकळा आहे, मोकळ्या स्वभावाचा, एक सकारात्मक आहे, तो थोडा रिस्क घेणारा आहे, त्याला जीवनावरती म्हणजे कुठल्या तरी गोष्टीवरती तो फेथ ठेवतो आहे, परमेश्वरावरती किंवा युनिव्हर्सची फेथवर ठेवून तो एक झेप घेतो आहे अननोनमध्ये, आणि त्याला जीवनावरती विश्वास आहे. हे एवढे अर्थ जरी तुम्ही पाठ केलेत ना, किंवा एवढेच अर्थ जरी तुम्ही लक्षात ठेवलेत, ते सहज लक्षात राहण्यासारखे आहे. रिव्हर्स मिनिंगमध्ये होल्ड बॅक करणं, एखाद्या इथे पुढे जातो आहे तो, ज्या सगळ्या गोष्टी त्याला आजमावून बघायच्यात, पुढे जातो, आणि रिव्हर्समध्ये तो होल्ड बॅक करतो आहे. त्याच्यामध्ये जरा अव्यवस्थितपणा आहे, एक निष्काळजीपणा आहे, तो जरा जास्तच रिस्क घेतो आहे. हा विचार केला बस झाला. 11th हाऊस रिप्रेझेंट करतं पुलचं कार्ड, आणि त्याचा हर्षल ग्रह आहे, हे आपण काल शिकलो. सो ओव्हरऑल ह्याची आपण आता रिव्हिजन केली, तर आपण हे बाकीचे डेक्स पाहूया. आता तुम्ही जर एव्हरीडे विच ह्या डेकचा विचार केला, ह्यामधल्या सगळ्या ज्या जे चित्र आहेत, चित्रावली, त्यामध्ये ही वीच आहे. या फूलच्या ठिकाणी इथे कसं एक तरुण आहे किंवा एक लहान वयाचा मुलगा आहे, तर इथे ना, इथे ही वीच आहे, ती तुम्हाला प्रत्येक चित्रामध्ये दिसते. तर यामध्ये मिनिंग तर सेमच राहणार आहे, याच्यामध्ये मिनिंगमध्ये काही फरक नाही आहे. फार तर तुम्ही ह्याच्यामध्ये इतर जे डिटेल्स आहेत ना ते ॲड करू शकतात, की आता ही इथून झेप घ्यायला निघालेली आहे, पण कोणाचं तरी इथे एक तिच्यावरती वॉच आहे, किंवा कोणतरी तिच्या ह्या ॲक्टिव्हिटीज पाहत आहे, हा एक अर्थसुद्धा तुम्ही घेऊ शकता. किंवा ही जी बोट दिसते तुम्हाला, की तिला वाचवण्यासाठी एक सहाय्य आहे, कोणतरी मदत करणारा आहे सोबत. तो इथे कुत्रा होता, इथे असं नाही आहे, इथे कड्यावरून खाली जे खाली काय आहे ते इथे दाखवलेलं नाही आहे, पण अननोन आहे, सगळं पुढचं अननोन आहे. सो इथे काय दाखवलेलं नाही आहे. इथे कुत्रा आहे जो त्याला मदत करतो, मग तो लॉयल आहे, मग एखादा लॉयल फ्रेंड तुमच्या आयुष्यात असू शकतो, असं आपण तिथे म्हणू शकतो. इथे ही एक लाईफ सेविंग बोट म्हणता येईल, की जी आहे की तिला वाचवायला आहे, कोणाचं तरी लक्ष आहे तिच्यावरती, ह्या पक्ष्यांचं आहे. सो हे बर्ड स्पिरिट्स आहेत की जे तिच्यावरती लक्ष ठेवून आहेत. बाकी ओव्हरऑल सगळे अर्थ सेमच आहे. हा जरा म्हणजे ॲट्रॅक्टिव्ह डेक आहे, मजेशीर वाटतो बघायला. आता द लाईटसीर टॅरोट आहे ना, द लाईटसीर टॅरोट ह्याच्यामध्ये सगळ्या ज्या व्यक्तिरेखा आहेत ना, या सगळ्या आपल्या डे टू डे या लाईफ लाईक मॉडर्न लाईफ टाईप आहेत. एक थोडं थीम सेमच आहे. इथे सुद्धा ती कड्यावरून झेप घेते, तिला विश्वास आहे या सगळ्यांवरती, आणि कुठेतरी ती डिवाईनशी कनेक्टेड आहे. हा जो तिच्या हातामध्ये क्रिस्टल आहे ना, हा क्रिस्टल हा एमेथाइस्ट आहे, एमेथाइस्ट क्रिस्टल आहे, हा एमेथाइस्ट क्रिस्टल आहे. हा क्रिस्टल आहे ना, हा एक निगेटिव्हिटीसाठी तर आहेच, पण बरेचशा क्रिस्टल्सचा तो बेसिक हे असतो की ती निगेटिव्हिटी दूर करतात. पण एक दुसरा फायदा याचा असा आहे की आपल्याला जेव्हा एक इंट्युशन पॉवर आपल्याला वाढवायची असेल तर त्यासाठी हा खूप चांगला आहे. सो याला धरून आपण मेडिटेशन केलं किंवा यावरती मेडिटेशन केलं बघताना हा आपल्यासोबत हे केला, किंवा यांना आपण एक इंटेन्शन्स आपले सांगितले या क्रिस्टल्सना, तर आपल्या एक इंट्युशन पॉवर वाढते.
सो तो क्रिस्टल आहे हिच्या हातामध्ये. सो ती कुठेतरी डिवाईनशी कनेक्टेड आहे, तिला ती पॉवर मिळते आहे आणि त्यामुळे काय आहे, ती बिंदास आहे. कारण ती डिव्हिनिटीशी कनेक्ट आहे, त्यामुळे तिच्यामध्ये तो बिंदासपणा आहे की ती मुक्तपणे वावरू शकते, असं काहीचं आहे. बाकी ओव्हरऑल बाकीचे अर्थ सेमच आहेत, त्यामध्ये काही फरक नाही. थोडासा लुक मॉडर्न आहे, म्हणजे आपल्या तो जो वेश आहे म्हणा किंवा काय आहे सगळं. पण अगदी तुम्ही ब्लाइंडली हे सगळे अर्थ इथे लागू केले, एकदा तुम्हाला माहीत आहे हे आहेत अर्थ, की ते आपण कार्ड कुठलंही असू दे, फूल म्हटलं ना की ते अर्थ त्याला जोडायचे. आता हा जो आहे ना ओशो झेन टॅरोट, हा ओशोंचा आहे, ओशोंच्या शिकवणीवरती आधारित आहे. हा टॅरोट डेक असा आहे की एक तो टॅरोट डेक ॲज अ ओरॅकलसुद्धा वापरता येण्यासारखं आहे. कारण त्याच्यामध्ये हे जे आपले सूट्स आहेत ना, त्या सूटमध्ये ते एक पर्टिक्युलर जसं 3 ऑफ वॉन्ड, 4 ऑफ वॉन्ड, 5 ऑफ वॉन्ड ही वर्ड्स नाही आहेत, त्याचे चित्र आहेत, काही सायन्स आहेत, त्याच्यावरून आपण समजायचं की हे स्वोर्ड्सचं कार्ड आहे आणि हा नंबर आहे त्याचा, तो आपण एक अज्युम करायचा. पण त्या प्रत्येक कार्डला ना त्या कार्डचं मिनिंग टायटल म्हणून आहे, त्या सो ॲज अ ओरॅकल डेकसुद्धा म्हणून सुद्धा ह्याच्याकडे बघता येतं. जसं मी तुम्हाला दाखवते. आता हे जे आहे ना, हे जे आहे कार्ड, ह्याला 2 नंबर आहे आणि हा जो लाल चौकोन आहे ना, हे वॉन्ड आहेत. म्हणजे या अशा प्रकारचे जे तुम्हाला कलर्स दिसले ना की ते वॉन्डचे आहेत, म्हणजे हा 2 ऑफ वॉन्ड आहे. मग 2 ऑफ वॉन्डला इथे त्यांनी पॉसिबिलिटीचे नाव दिलेलं. मग तुम्ही ॲज अ रीडिंग करताना डायरेक्टली हा अर्थ घेऊन रीडिंग करू शकता की हा तिथे अर्थ आहे असा, तो रीडिंगमध्ये घेऊ शकता तुम्ही. सुरुवातीला जरा कन्फ्यूज करणार आहे म्हणून मी हा कधी तुम्हाला हे सांगितलं नाही आहे. आता यामध्ये जे फुलचं चित्र आहे ना, ते तुम्ही जर बघितलं, इनफॅक्ट इथेसुद्धा या सगळ्या चित्रांमध्ये तुम्हाला कुठेही हे असं सामान हातात घेतलं आहे, बॅगेज हातात घेतलं आहे, हे नाही आहे. हा अर्थ इथे इथे अर्थ त्यांनी असा हे धरलेला आहे की एक सायलेंट आहे, की तो अर्थ आहे पण तो त्या चित्रामध्ये दिसत नाही आहे. मुळात जे फुलचे अर्थ आहे ओरिजिनल डेकप्रमाणे हे सगळीकडे कॅरी होतात. सो यामध्ये त्याने कुठलंही सामान घेतलेलं नाही आहे हातामध्ये. तर ओशो झेनचा जो आहे ना मेसेज, तो थोडासा हा डेकच मुळात स्पिरिच्युअलिटीकडे वळलेला आहे. त्यामुळे प्रत्येक डेकमध्ये थोडंसं एक आध्यात्मिक त्याला टच आहे. ओशोंची जी शिकवणी आहेत त्या प्रत्येक कार्डला त्यांनी त्यांचे स्वतःचे व्ह्यूज आहेत लिहिलेले. आता हे मी तुम्हाला एक सांगते, हा जरा आहे इंटरेस्टिंग. सो इथे जो फूल आहे ना, त्याचा कसा अर्थ आहे माहिती आहे का, की एक पावलं तो एक प्रवास करतो. जसा प्रत्येक पावलाने जेव्हा तो प्रवास करतो आहे, या नवीन आयुष्य त्याला जे मिळालं आहे, प्रवास करतो आहे, तर तो आपला जो पास्ट आहे ना तो मागे सोडतो आहे. पास्टचा विचार करत नाही, पास्ट मागे, आणि म्हणूनच तो पुढे स्पिरिच्युअलिटीकडे जाऊ शकतो. तो आपला पास्ट मागे सोडतो आहे आणि तो सोबत काहीही घेत नाही. त्याच्यासोबत फक्त त्याची प्युरिटी आहे, त्याचं इनोसन्स आहे, हेच त्याच्यासोबत आहे. एक आयुष्यावरती त्याचा विश्वास आहे, याच गोष्टी आहेत त्याच्या गाठीशी. बाकी तो कसलाही विचार करत नाही. फक्त एक सोबत त्याच्या हातात एक सफेद रंगाचं फूल आहे जे ते दाखवतं, प्युरिटी दाखवतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्याने जे कपडे घातलेत ना, या कपड्यांवरचे जे सगळे रंग आहेत ना, ह्या टॅरोटमध्ये जे सगळे कार्ड्समध्ये रंग वापरलेले आहेत ते सगळे रंग ह्याच्या कपड्यांवरती आहेत. सो त्याचा एक अर्थ असा होतो की त्याला सगळ्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये हार्मनी दिसते. कुठेही त्याला त्याच्या मनामध्ये कुठल्याही आयुष्यातल्या गोष्टीबद्दल विसंवाद नाही आहे. सगळ्या गोष्टींना तो एकाच प्रकारे ट्रीट करतो आहे. हे काहीसं त्या या चित्रावरून आणखी दिसतं त्याला. आणि तो एक युनिवर्सवर विश्वास ठेवतो आहे. त्याला माहिती आहे की युनिवर्स त्याला सपोर्ट करणार, आणि एक तो झेप घेतो आहे कुठल्या तरी अज्ञात ठिकाणी.
की त्याला माहीत आहे की हे ॲडव्हेंचर त्याची वाट बघत आहे, हे जीवनाचं ॲडव्हेंचर त्याची वाट बघत आहे. आणि हे कार्ड असं इंडिकेट करतं का जर तुम्ही तुमची एक इंट्युशन आहे, जे एक मनाचा कौल आहे, त्याच्यावरती मनावरती तुम्ही विश्वास ठेवला, मनाचा कौल जर घेतलात ना, तर तुम्ही कुठेच चुकू शकत नाही आयुष्यामध्ये. सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या योग्य प्रकारे घडणार आणि सगळ्यापासून तुम्हाला एक आनंदच मिळणार आहे आयुष्यामध्ये. जर तुम्ही तुमच्या मनाने, तुम्ही डोक्याने न वागता, प्रत्येक गोष्टीचं व्हॅल्युएशन न करता, कॅल्क्युलेशन न करता जर तुम्ही आयुष्य जगाल आणि जे काही घडलं आहे तुमच्यासोबत, ते जे तुम्ही जर मागे सारत जाल, जे प्रत्येक पावलाने ज्या काही त्रुटी असतील आयुष्यामधल्या, ज्या काही जिथे कुठे कमी पडतं आहे, कमी मिळतं आहे की किंवा एखाद्या अपेक्षा पूर्ण होत नाही, जिथे कुठे त्रुटी आहेत, त्या सगळ्या तुम्ही तो पास्ट तुम्ही जसा मागे सोडताय आणि एक मुक्तपणे जेव्हा तुम्ही पुढे जाल, तुमच्या मनाचा कौल घ्याल, त्यावेळी तुमच्या आयुष्यात सगळं काही चांगलंच होईल, हे दाखवणार आहे. ही ओशोंची शिकवण आहे या कार्डसोबत. प्रत्येक गोष्ट जर तुम्ही तुमचा एक रॅशनल माइंड वापरण्याचा प्रयत्न केला, प्रत्येक गोष्टीमध्ये कॅल्क्युलेशन करत गेला, तर तो आनंद, जो जीवनाचा आनंद आहे ना, तो तुम्हाला मिळू शकणार नाही. हे असं काहीसं हे कार्ड सांगतं. दुसरं म्हणजे एक ओशो हे काय सांगतात की ही फूल अशी व्यक्ती आहे ना, की जिला आयुष्यामध्ये बऱ्याच लोकांकडून फसवणूक होते त्यांची, पण तरीसुद्धा तो ट्रस्ट ठेवणं, आयुष्यावरती ट्रस्ट ठेवणं हे सोडत नाही. त्याची फसवणूक एक लोकांकडून फसवणूक होते, तरीसुद्धा तो त्यांना माफ करतो, त्या क्षणी माफ करतो, पुन्हा विश्वास ठेवतो आयुष्यावरती. तो जो काही एक्सपिरियन्स त्याला मिळतो आयुष्याकडून, तो मागे सोडून देतो आणि पुढेचा प्रवास करतो. सो म्हणजे काय, आयुष्यामध्ये जे काही वाईट एक्सपिरियन्स जरी आले आहे ना, तरी ते तितकेसे मनावर न घेता आपण ते त्या क्षणी जर सोडले आणि पुढे जात राहिलो, तर एक आपण एक चांगलं लाईफ जगू शकतो, असं काहीच आहे. दुसरं म्हणजे त्याच्या गुरूंवरती किंवा एक आयुष्यावरती, गुरूंवरती म्हणा किंवा युनिवर्सवरती त्याला इतका विश्वास आहे की त्या विश्वासावरती त्याने आपलं आयुष्य हे झोकून दिलेलं आहे. सो ओशनचं यामध्ये एक टीचिंग अशी आहे की तुम्ही आयुष्य जगताना प्रत्येक वेळी एक ज्ञानाची भिंत तुमच्यासमोर उभी करू नका. म्हणजे प्रत्येक गोष्ट सगळ्या बाजूने कॅल्क्युलेट करून किंवा एक तुमचं बुद्धिमत्ताच वापरून सगळ्या गोष्टी आयुष्यात करायला हव्या असं काही नाही आहे. एक तुम्ही ती एक ज्ञानाची भिंत तुमच्यासमोर उभी करू नका, असं कुठेतरी त्यांचं म्हणणं आहे. जे काय एक्सपिरियन्स तुमच्या सोबत घडतायत ना, ते घडू द्या. त्यांचा एक त्रयस्थपणे विचार करा, त्यांना सोडू द्या एक आणि पुढे जात राहा. प्रत्येक वेळी आयुष्यामध्ये जे काही कुठलेही अनुभव असतील, वाईट असतील, चांगले असतील, ते एक्सपिरियन्स घ्या आणि एक त्यानंतर त्याला सोडून द्या. त्या एक्सपिरियन्सला ते मनावरती घेऊ नका. प्रत्येक वेळी आपलं माइंड क्लीन्स करा, सतत क्लीन्स करा की कुठलीही गोष्ट आपल्या मनात राहता कामा नये. तो जो तुमचा पास्ट आहे, तो तुम्हाला जर सोडून देता आला असा, किंवा तुम्हाला सतत तुमच्या प्रेझेंटमध्ये राहता आलं की आजचा दिवस आहे, आज मी काय करू शकतो, आज माझं पोटेन्शियल मी कसं वापरू शकतो, आज मला काही नवीन नवीन छान अनुभव मिळणार आहेत, हे आयुष्य परमेश्वराने दिलेलं आहे. ही किती कृपा आहे आपल्याला की यामध्ये आपण सुधारणा करू शकतो, आपल्याला आपली क्रिएटिव्हिटी वापरू शकतो, आपण आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवू शकतो. सो आजचा दिवस आहे, तो आपण किती चांगल्या प्रकारे आपण तो वापरू शकतो. सो जितकं तुम्ही प्रेझेंटमध्ये राहाल आणि जितका तुमचा पास्ट तुम्ही मागे सोडाल प्रत्येक क्षणी, आणि ही कंटिन्यूस आहे, ती एकदा करून बाजूला होणारी गोष्ट नाही आहे. तुम्हाला ते सतत करायचं आहे. सतत काही ना काही वाईट एक्सपिरियन्स येतील, सतत कुठे ना कुठेतरी आपला अपेक्षा भंग होईल, कुठे ना कुठेतरी कुणाचं तरी वाईट काय म्हणतात की एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला वाईट अनुभव मिळतील मे बी. तर तिथे आपल्याला त्या गोष्टी सोडता आल्या पाहिजेत. त्याचा एक्सपिरियन्स घ्या.
त्यापासून शिका आणि सोडून द्या आणि पुढे जा. असं जेव्हा ही एक कंटिन्यू प्रक्रिया आहे, ही तुम्हाला करता आली, डेली बेसिसवर तुम्हाला तुमचं मन क्लीन्स करता आलं. तुमच्या मनात तुम्ही काही ठेवत नाही आहेत, सगळ्यांना माफ करताय, ज्याची त्याची कर्म असं म्हणून तुम्ही सगळ्या गोष्टींना माफ करताय. तुम्ही कुठे चुकत नाही आहे, तुमच्या दृष्टीने तुम्ही तुमचं सगळं पोटेन्शियल लावताय, क्रिएटिव्हली एक्सप्रेस होत आहे तुमच्या आयुष्यामध्ये. एक मनापासून जीवनावरती ट्रस्ट ठेवून, जीवनावरती प्रेम ठेवून तुम्ही एक क्रिएटिव्हली एक्सप्रेस करताय स्वतःला आणि तुमचा पास्ट तुम्ही मागे सोडताय. अशा वेळी एक मनाचा कौल घेता, तुमच्या मनाला काय हवं आहे, तुमच्या मनाला आनंद हवा आहे, तुमच्या मनाला शांती हवी आहे, ह्या गोष्टी मनाला तुमच्या एक तुम्ही महत्त्व देता यावेळी, तर तुमच्या आयुष्यात सगळं चांगलंच घडणार आहे. तुमचे सगळे दिवस हे पीसफुल जाणार आहेत आणि मुळात तुम्ही अपेक्षा ठेवत नाही आयुष्याकडून जास्त काही. जे काही समोर येत आहे ते तुम्ही प्रॅक्टिकली फेस करताय आणि बाजूला करताय. सो कदाचित जग तुमचा ॲडव्हान्टेज घेईल किंवा तुम्हाला घेऊ द्या त्यांना ॲडव्हान्टेज. कारण मी म्हटलं ना की जरी तुम्ही फसवले गेलात किंवा एक कोणी तुम्हाला कमीपणा देण्याचा प्रयत्न केला किंवा काहीही, तर होऊ द्या. पण ते जे तुमचं आहे ते त्या गोष्टीमध्ये जे तुमचं ॲक्च्युअल आहे ते जोपर्यंत तुम्ही स्वतःहून त्याचा ॲक्सेस इतरांना देत नाही आहे तोपर्यंत कोणी तुम्हाला आय मीन म्हणतात ना, तुमच्या एक जीवनाचा ॲक्सेस हा फक्त तुम्हीच देऊ शकता इतरांना. इतर सगळ्या गोष्टींचा, सराउंडिंग्सचा आपल्यावरती किती वाईट इफेक्ट होईल हे आपल्यावरतीच अवलंबून असतं. आपण त्या किती गोष्टी मनावरती घेतो त्यावरतीच असतं. आपण किती हर्ट होऊ हे आपल्यावरतीच असतं. आपण त्या गोष्टीने ठरवलं की हर्ट व्हायचंच नाही तर प्रश्नच येत नाही. सो ही ओशोंची ही शिकवण आहे की जगाने तुम्ही जरी फसवलं ना तर ते पुअर फेलोज आहेत असं समजून तुम्ही त्यांना माफ करा. हे असं ओशो सांगतात या कार्ड्समध्ये. त्यांचा मेसेज आहे. आणि प्रत्येक वेळी, प्रत्येक प्रसंगी त्या पर्टिक्युलर सिच्युएशनला, सर्कमस्टॅन्सेसला तुम्ही अलाव करू नका की ते तुम्हाला करप्ट करतील. तुम्ही मनाने इतके प्युअर राहा की तुम्हाला कोणी करप्ट करणार नाही. कुणी तुमचं एक प्युअरिटी घालवू शकणार नाही. इतकं तुम्ही फर्म राहा स्वतःच्या बाबतीत. सो असं हे की जेणेकरून हळूहळू या गोष्टीची तुम्हाला सवय होईल, अशा प्रकारचं जीवन जगायची तुम्हाला सवय होईल आणि एखाद्या क्रिस्टल क्लिअर म्हणतात ना तसं तुमचं मन होईल की त्याच्यावरती क्रिस्टल्स असतात. ते काय असतात, ते आपल्याला निगेटिव्हपासून आपल्याला लांब ठेवतात. सो तुमचं मनच तुम्ही असं तयार करा क्रिस्टल क्लिअर की ते त्या सगळ्या निगेटिव्हला जवळ येऊच देणार नाही, दूर ठेवेल. सो हा एक मेसेज आहे, तो ओशोंची शिकवण आहे या कार्डला. आता आपण टॅरोट ऑफ द डिवाइन पाहू. टॅरोट ऑफ द डिवाइन मी तुम्हाला म्हटलं ना, देशाविदेशांच्या कथा आहेत यामध्ये. ओव्हरऑल सगळ्या एक फोक टेल्स म्हणतात ना, फेरी टेल्स, फोक टेल्स किंवा देवदेवतांच्या कथा त्या ह्या प्रत्येक कार्ड्सला आहेत. खूप इंटरेस्टिंग आहे डेक हा. कलरफुल पण आहे, इंटरेस्टिंग पण आहे, थोडासा प्राईजमध्ये पण कमी आहे. सो यामध्ये जी फूल आहे ना, ही एक मरमेड आहे. ही स्टोरी मी तुम्हाला सांगते. ही मरमेड आहे आणि ती समुद्राच्या तळाला तिचा मोठ्या राजवाड्यात राहत असते. आता ह्या मरमेडच्या आजूबाजूला सुद्धा तुम्हाला हे मासे दिसतील की सोबत आहेत तिच्या. असं पुढे इथे मोठ्या डोंगरावरती इथे कुठेतरी एक महाल आहे, तिथे ती पाहते. सो ह्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, ही मरमेड असते ना, ती समुद्राच्या तळाशी राहत असते मोठ्या तिला तिथे काही कमी नसतं, सगळं काही असतं. एक दिवस ती अशी पोहत असते पाण्यामध्ये आणि तिला एक जहाज बाजूने जाताना दिसतं. त्या जहाजाच्या त्या डेकवरती एक राजकुमार उभा असतो. त्या राजकुमाराकडे बघून तिला तो आवडतो आणि अचानक काय होतं, एक वादळ येतं
वादळाच्या तडाख्यात ती ती बोट काय त्या जहाज असतं ते सापडतं आणि खूप त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात, पण त्या जहाजाचे तुकडे होतात. थोडं वादळ शांत झाल्यानंतर तिला असं दिसतं की तो एक अनकॉन्शियस होऊन तो राजकुमार ना त्या पाण्यावरती असा तरंगतोय, तो बेशुद्ध आहे आणि तो तरंगतोय पाण्यावरती. ती त्याला खेचून त्याला जमिनीवरती आणते, किनाऱ्यावरती. ती त्याला किनाऱ्यावरती आणते खरी आणि बघत राहते की त्या एक बाजूला थांबून. तेवढ्यात तिला दिसतं की एक दुसरी कोणतरी राजकुमारी कुठल्या देशाची किंवा काय बाजूने पास होत असते आणि ती त्या राजकुमाराच्या जवळ येते. ती त्याला उठवण्याचा प्रयत्न करते आणि राजकुमार डोळे उघडतो. तो पहिल्या दृष्टिक्षेपात त्याला ती राजकुमारी दिसते, ही मरमेड दिसत नाही. आणि राजकुमारी दिसते, तिच्याकडे बघून तो हसतो आणि राजकुमारी तिला त्या राजवाड्यात त्याच्या घेऊन जाते. मरमेडला फार दुःख होतं की आपण त्याला वाचवलं या सगळ्या ह्याच्यातून, पण आपल्याकडे त्याने बघितलंच नाही, लक्षातच नाही आलं त्याच्या की आपलं अस्तित्व त्याच्या लक्षातच आलं नाही. आणि मग ती खूप दुःखी होते. मग ती काय करते, तिची एक वीच असते चेटकिणी, तिच्याकडे मदतीसाठी जाते. ती तिच्या चेटकिणीला सगळा घटनाक्रम सांगते. चेटकीन तिला सांगते, तुला जर ती सांगते, ती इच्छा व्यक्त करते की मला ना तिची हे असते ना, टेल असते ना, तर मला पाय हवे आहेत की जेणेकरून मी त्या जमिनीवरून चालू शकेन. तर ती चेटकीन तिला सांगते, तुला पाय हवे तसं तू म्हणते, पण तू जमिनीवरती चालताना तुझ्या पायाला आणि पावलांना खूप जखमा होतील. मरमेड तयार होते, काही हरकत नाही म्हणते. तर ती चेटकीन सांगते, पण तुला ह्या स्पेलसाठी जेव्हा तुला हे पाय येतील किंवा त्यापासून तुला त्या राजकुमारचं प्रेम मिळवावं लागेल. जर तू ते प्रेम मिळवलं नाहीस तर तुझा समुद्रातल्या फेसामध्ये रूपांतर होईल. तर त्याही गोष्टीला ती मरमेड तयार होते. आणि मग त्या स्पेलच्या बदल्यात ती चेटकीन तिचा आवाज घेते. त्यामुळे आता तिला बोलता येत नसतं, पण तिला पाय आलेले असतात. ती जमिनीवरती येते मरमेड आणि राजकुमाराकडे जाते. राजकुमार तिचं स्वागत करतो आणि पण ही बोलू शकत नाही, ही स्वतःला व्यक्त करू शकत नाही, कारण तिचा आवाज गेलेला असतो, चेटकिणीने घेतलेला असतो. त्यामुळे तिला हेच दिसतं की तिला त्या राजकुमारचं त्या दुसऱ्या त्या देशातल्या राजकुमाराची विवाह झालेला ती पाहते. तिला शेवटपर्यंत कळतं की त्या राजकुमारला असंच वाटतंय की त्याला वाचवणारी ही ती राजकुमारी होती. सो तो तिच्या प्रेमात पडतो आणि तिच्याशी विवाह करतो. आणि मरमेडला मात्र तिचं ते प्रेम एकतर्फी ठरतं आणि दुसरं म्हणजे ती राजकुमार मिळवू शकत नाही, त्याचं प्रेम मिळवू शकत नाही. त्यामुळे तिचं रूपांतर समुद्रातल्या फेसात होते आणि ती मरून जाते. सो ही एक स्टोरी आहे या द्या फूलची. मग या स्टोरीचा अर्थ आपण रीडिंगमध्ये कसा लावणार की तुम्ही व्यक्त व्हाल ना, किंवा तुमच्याकडे एखादी संधी येते आहे, ऑपॉर्च्युनिटी खूप चांगली आहे ज्यामध्ये तुमचे फ्युचर खूप चांगलं ब्राईट होऊ शकतं, पण तुम्ही लक्षात घ्या दुसरं कोणी ती संधी तुमची हे नाही करणार ना, पळवणार नाही ना, किंवा तुमच्या हातून ती निसटणार नाही ना, असं कोणी तुमची फसवणूक तर करणार नाही आणि ती संधी तुमच्या हातून तर घेणार नाही. हा एक अर्थ आपण ह्या कार्डला लावू शकतो. एक मिनिट, सॉरी. आता नेक्स्ट एक आहे ना, तो आपला द पॉकेट अननोन, द वाईल्ड अननोन पॉकेट टॅरोट. तर त्याच्यामध्ये हे फुलचं कार्ड आहे. म्हणजे जसं काय अंड्यातून एखादा पक्षी बाहेर निघाला आणि आता नुकतं तो एक सावरून त्या फांदीवरती आपला तोल सावरण्याचा प्रयत्न करतो आहे. सो हे एक आहे. आणि आता त्याला एक पहिली झेप आकाशात घ्यायची आहे, उडायचं आहे, त्याला आपल्या पंखांचा पहिल्यांदा वापर करायचा आहे. सो ओव्हरऑल या चित्रामध्ये हा पण खूप छान आहे आणि एक इंट्युटिव्ह डेक आहे हा. सो आपल्याला मुळात फुलचे सगळे अर्थ माहीत असले ना की एक बेसिक आपल्याला माहीत आहे थीम त्याची काय आहे, की एक नवीन प्रवास आहे नवीन आयुष्याकडे. सो आपण ते सगळे अर्थ ॲज इट इज ह्याला लावायचे. बाकी याच्यामध्ये वेगळं काही आपल्याला शिकायचं नाही आहे. फक्त ह्या कार्डची ओळख की एक काय आहे थीम. तर नवीन अंड्यातून बाहेर पडलेला पक्षी आहे, अजून त्याने पहिलं एक भरारी घेतलेली नाही आहे. आता तो कदाचित तो खाली पण पडेल
कदाचित त्याला पहिला ह्याच्यात उडताही येणार नाही, पण एक आत्मविश्वास आहे, एक त्याने पंखामध्ये हवा भरली आहे आणि फुलवलं आहे त्यांनी स्वतः अंग, पंखा एक हवा भरून घेतली आहे, एक विश्वास आहे की आपल्याला उडता येईल. सो बाकी अर्थ सेमच आहे. खूप छान डेक आहे हा, जर काही कोण विचार करत असेल ह्याचा तर. सो ओव्हरऑल हा आपला फुलचा एपिसोड इथे कंप्लीट होतो आहे. सो ओव्हरऑल सगळं मी तुम्हाला सांगायचं ते सांगितलं आहे. अजून एक गोष्ट आहे जी मला काल आठवली, की आपण म्हटलं ना की हे 11वं स्थान दाखवतं फुलचं. तुम्ही जर या नैसर्गिक कुंडलिनीमध्ये बघितलं, दशम स्थान कर्मस्थान आहे आणि कर्माचा लाभ ही 2 स्थानं ह्याच्यामध्ये मकर रास आहे. इथे शनीची कुंभ रास आहे. मकर राससुद्धा शनीचीच आहे, कुंभ राससुद्धा शनी. शनी काय आहे, कर्मफलदाता आहे. आणि या फुलचं आयुष्य हे थोडंसं कार्मिकच आहे ना. बऱ्याच गोष्टी त्याला फेस कराव्या लागतात. त्याचा ॲसेन्शनकडे प्रवास सुरू होतो, एक मुक्तीकडे प्रवास असतो. त्याला बऱ्याच गोष्टी आयुष्यातून गमवाव्या लागतात, काही त्याला सोडाव्या लागतात, सरेंडर करावं लागतं आणि मग त्याचा एक प्रवास स्पिरिच्युअलिटीकडे वळतो. त्याची जी कर्म असतात, तो जे काही प्रारब्ध असतं तो फेडतो त्या प्रवासामध्ये आणि मग त्याचा हे त्याचं लाईफ थोडंसं कार्मिक आहे. त्यामुळे हा त्याचा जो ग्रह आहे ना, हा युरेनस जरी असला, इथे 2 ग्रह आहेत, सॅटर्न आणि युरेनस 2 ग्रह आहेत, पण जो ह्या स्थानांचे ग्रह आहेत ना, हे कारण शनी हा कर्मफलदाता आहे. तुमच्या कर्मावरती शनीची नजर आहे आणि त्याप्रमाणे तो त्याचं फळ देणार आहे. सो इथे कुठेतरी शनीची इन्व्हॉल्वमेंट आहे. सो या कार्डमध्ये शनीची इन्व्हॉल्वमेंट आहे. सो शनीचा जो नंबर आहे 8 नंबर शनीचा, तो ह्या फूलचा त्याच्याशी एक थोडंसं कोरिलेशन आहे. सो जेव्हा कधी हे कार्ड येईल तेव्हा 8 नंबर तुम्ही लक्षात ठेवा. मे बी कदाचित एखादा वेळेचा हे घेण्यासाठी, अंदाज घेण्यासाठी याचा टायमिंग नाव आहे, ती पर्टिक्युलर वे, ती पोटेन्शियल आहे, ती फर्टाईल टाईम आहे असं आपण म्हणतो. पण काही ठराविक प्रश्नांना अगदी आजच असं उत्तर अपेक्षित नसतं. म्हणजे तो पिरियड कधीपर्यंत साधारणतः. मग आपण तो सीझन्स बघितला, 11व्या स्थानावर तो सीझन आहे फाल्गुन महिन्यातील, जेव्हा सूर्य कुंभ राशीमध्ये प्रवेश करेल. सूर्य जेव्हा कुंभ राशीत प्रवेश करेल तो त्याचा पिरियड हा आपण बघितला. सो तो एक आहे आणि त्या दृष्टीने 8 हा आकडा लक्षात ठेवा. म्हणजे पुढचे 8 महिने किंवा पुढच्या 8 आठवड्यामध्ये किंवा 8वा महिना ऑगस्ट किंवा अशा प्रकारे तो 8 हा अंक त्या दृष्टीने आहे. जसं आता आपले 2024 त्याचे टोटलसुद्धा 8 होते. सो इथे यावर्षी एक शनीची इन्व्हॉल्वमेंट आहे. सो जास्तीत जास्त तुम्ही एक कर्मांवरती लक्ष ठेवा, हेच शनीचं सांगणं आहे. कर्मांवरती लक्ष ठेवा. जी तुमची कर्म असणार ना त्याप्रमाणे शनी तुम्हाला फळ देणार. मग तुम्ही सतत, आणि शनीला खुश कसं करायचं तर सतत कार्यमग्न राहायचं. ग्रह असतात ना ते आपल्या सोयीचे करून घेता येतात, त्यासाठी आपण ग्रहांसारखं वागायचं. ग्रह आपल्यात आणायचे, अंगी बाणवायचे. जसं एखाद्याला शनीची 7.5 असेल किंवा पनौती असेल ठराविक पिरियडसाठी आपल्याला कळलं, तर त्या पिरियडमध्ये काही गोष्टी पाळायच्या. की शनी कसा वृद्ध ग्रह आहे, सो वृद्धांचा अपमान करू नये, सो वृद्धांचा आदर करावा, वृद्धाश्रमाला भेटी द्याव्यात. किंवा शनी हा कसा माहिती आहे, गोरगरीब जे ग्राउंड लेवलला काम करणारी असतात त्यांचा ग्रह आहे. सो तुमच्याकडे येणारे स्वीपर्स असतील, साफसफाई कामगार असतील, एक त्यांना एक चांगला प्रॉपर रिस्पेक्ट द्या, त्यांना काहीतरी भेटी द्या. काळ्या वस्तूंचं दान करतात. किंवा सॅटर्न हा कसा आहे की काय म्हणतात त्याला की एक साधी राहणी, उच्च विचार. सो तुमचं जर लॅविश असेल राहणं, थोडंसं काटकसरीपणा यावी असायला पाहिजे आपल्या मध्ये. असं वायफळ खर्च करणं ह्या गोष्टी आवडत नाहीत त्या ग्रहांना. एक थोडंसं शनीचं तुम्ही जर लाईफ वाचलं असेल का शनीची कथा, तर बरंचसं आयुष्य हे त्याचं आयसोलेशनमध्ये गेलेलं आहे. त्याच्या जवळपास कोणी नव्हतं, अशा परिस्थितीतून त्याची वाढ झालेली आहे. सो कुठेतरी एक जो तुमचा जो पिरियड असेल की ज्यावेळी तुम्हाला हा ग्रह त्रास देतो आहे, ज्या प्लेसमेंट ज्या ठिकाणी आहे, ज्या गोष्टीशी रिलेटेड आहे, तिथे तुम्ही एक साधारणतः आहे ना एक इंट्रोस्पेक्शन करा. म्हणजे एक स्वतःचं थोडं अलिप्तपणाने राहून एक शांतपणे आपल्या आयुष्याचा विचार करणं, एक ह्या दृष्टीने थोडं अलिप्तपणा म्हणजे एक जास्त सोशल होण्यापेक्षा थोडं
आपण बरं, आपलं काम बरं, हा ॲटिट्यूड ठेवायचा. सो जसं तुम्ही हे कराल ना, तर ते ग्रह खुश होतात. ते ग्रह तुम्हाला म्हणजे नाही तर काय होतं, तुम्ही तुमचं आयुष्य धुंदीमध्ये जगत गेलात ना, तर ग्रह सर्कमस्टॅन्सेस असे क्रिएट करतात की ज्या गोष्टी ज्या मी तुम्हाला आता सांगितल्या ना, त्या गोष्टी तुम्हाला स्वतः कराव्याच लागतात. त्या तुमच्यावरती लादल्या जातात. मग जी गोष्ट ग्रह तुमच्यावर लादत आहेत ना, त्या गोष्टी तुम्ही स्वतःहूनच करायला सुरुवात करायची. जसं एखाद्याच्या अष्टमात मंगळ वगैरे असे काही काही सिच्युएशन्स, काही प्लॅनेटरी पोझिशन अशा असतात ना की जन्माच्या वेळी की माणसांचं त्या लहान मुलांना सतत पडत झडत असतं, डोपरं फोडत पुन्हा जसं तो मोठं मोठं होत जातं तसं ते वारंवार जखमा होणं, पडणं, अपघाती एक गोष्टी फेस कराव्या लागतात. असे काहींचे ग्रह असू शकतात. हां, सो पत्रिकेतले ग्रह असे त्रासदायक असेल ना, आणि तो पिरियड जर समजा येणारा आपल्याला माहीत असेल की या पिरियडमध्ये थोडंसं आपल्याला वाचवायचं आहे, स्वतःला कुठेतरी सेफ्टी होणं गरजेचं आहे, कदाचित आपल्याला काहीतरी हार्मफुल होऊ शकतं, मग अशा वेळी काय करायचं, एक टॅटू करून घ्यायचे की ग्रह आपल्याला ग्रहांच्या प्लेसमेंटमुळे आपल्या शरीराला जर जखमा होणार असेल ना, तर आपण स्वतःहूनच जखमा करायच्या. मग ती त्या ग्रहांना सांगून, देवापुढे सांगून आपण एक टॅटू करून घ्यायचा की त्या जखमा तुम्ही स्वतःहूनच करून घेत आहे, त्यामुळे ते ग्रह खुश होतात. तो तुम्ही बरेचसे टॅटूज वगैरे आहेत ना, ते त्यासाठी असतात. काहींच्या पत्रिका फार कडक असतात या बाबतीत, वारंवार अपघाती वगैरे सिच्युएशनला सामोरं जावं लागतं किंवा आहे. म्हणजे सांगायची गोष्ट काय की ग्रहांसारखं तुम्ही वागलात ना, तर ते ग्रह तुमचे खुश होतात. म्हणून मी पहिल्या एपिसोडला तुम्हाला मी बोलले होते इंट्रोच्या, आता ज्युपिटर येतो आहे आणि तो वृषभीत आहे. वृषभ राशी लॅविश किंवा एक पैशाच्या दृष्टीने एक धनाच्या ठिकाणी पडते ना. वृषभ राशी नेहमी शुक्राची रास धनस्थानात पडते. सो धनाच्या दृष्टीने इथे गुरुचं गोचर चालू आहे धनस्थानामध्ये, कालपुरुष कुंडलीमध्ये. सो गुरु ॲक्टिवेट करा, ज्ञान द्या, ज्ञान घ्या. एखाद्या लहान मुलाची कोणाची तरी एक ज्ञानाची जबाबदारी जरी घेतली की त्याच्या शिक्षणाचा खर्च म्हणा किंवा काय म्हणा, की तुम्हाला ते ग्रह फळतात, त्यांचे चांगली फळं तुम्हाला मिळतात असं. सो ओव्हरऑल आज आपला हा एपिसोड कंप्लीट होतो आहे. आता ह्याच्यामध्ये काही आपलं बाकी नाही आहे. सगळं जे मला सांगायचं होतं तुम्हाला, जे शिकवायचं होतं ते मी तुम्हाला सांगितलं आहे. तुम्ही वारंवार हे व्हिडिओज पहा, ते कुठे नोट करायची पण काही गरज नाही. मी पण फार तर तुम्हाला सांगितलं असे 4-5 अर्थ तुम्ही असे लिहून घेतले एक शॉर्टमध्ये कुठल्या तरी कार्डवरती असे, तरीसुद्धा तुम्ही त्यावरती हे करू शकता. आपल्याला बेसिक थीम कळली ना, आयडिया कळली, आपल्याला हे चित्र वाचता आलं ना, नुसतं चित्र बघूनच आपल्याला सांगता आलं ना, की समजायचं आपल्याला कळलं असं. सो त्याची काही धास्ती घेण्याची गरज नाही. आणि हे खूप आहे ना मजेशीर आहे. हे तुम्ही जर अशा पद्धतीने शिकण्याचा प्रयत्न केलात ना, तर खूप मजेशीर आहे शिकणं असं. सो हा आता एपिसोड मी इथे संपवते आणि आता आपण मॅजिशियनला भेटू. मॅजिशियन सेकंड कार्ड आपण मॅजिशियनचं डिस्कस करणार आहे. ओके, थँक्यू. आणि तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि काही तुमच्या व्ह्यूज असतील, काही तुम्हाला असं वाटत असेल, काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला लिहिलं तरी चालेल, मी त्याला तुम्हाला रिवर्ट करेन. ओके, थँक्यू.